Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. 10 जुलैच्या दुपारी पुण्यातल्या इंदापूरमधल्या वालचंद नगरमध्ये एक राज्य उत्पादन शुल्क विभागाची महिला कर्मचारी तिच्या कामावरती येते आणि त्यानंतर जेव्हा ती तिची तहान लागली म्हणून पाण्याची बाटली उघडते. साधारण संध्याकाळचे 4 वाजलेले असतात. बाटली उघडल्यानंतर स्वतःच्याच बाटलीतलं पाणी पिताना तिला त्याची चव थोडी वेगळी जाणवते. पाण्याचा रंग थोडा गढूळ झाल्यासारखंच असतं, थोडं मातकट सुद्धा वाटतं चवीला आणि त्यावरून तिला डाऊट येतो. पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो आणि शेवटी 4 ते 5 दिवस हेच झाल्यानंतर आहे तिला वाटत असतं की आपलं बूच उघडलेलं असेल बाटलीचं, ते लावलं आपण पाहिजे, त्यामुळे काहीतरी याच्यात मिक्स झालं असेल. पण 4 ते 5 दिवस झाल्यानंतर ती ऑफिसमध्येच मोबाईल अशा ठिकाणी ठेवते की जिथून तिची बॉटल कुठे आहे, ती बसते कुठे, या गोष्टी शूट होतील आणि त्याचा व्हिडिओ हाती आल्यानंतरच महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये बवाल होऊन जातो. इंदापूरमधल्या वालचंद नगरमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने दुसऱ्या 31 वर्षांच्या महिला सरकारी कर्मचाऱ्याबद्दल नक्की काय केलंय, आज हे सगळं समजून घ्यायचंय. प्रकरण जितकं गंभीर आहे तितकं ते इंटरेस्टिंग पण आहे आणि त्याच्यावर पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणामध्ये त्या महिलेने जो जबाब दिलाय तो आता माझ्या हातात आहे. नक्की तिने काय म्हटलंय, कारण बाटलीतल्या पाण्याच्या बदललेल्या रंगापासून सुरू झालेला सगळा प्रवास वालचंद नगरच्या पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये आता FIR दाखल झाली. नमस्कार, मी ओमकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. स्टोरीची सुरुवात थेट जबाबानेच करूयात, कारण त्यामध्ये बऱ्याच गोष्टी दडल्या. व्हिडिओच्या सुरुवातीला मी 10 जुलै तारखेचा उल्लेख केला होता. या स्टोरीची ही पहिली तारीख. संबंधित महिला 31 वर्षांची आहे. ती काय करते तर ती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या याच्या आधी संभाजीनगरच्या एका डिपार्टमेंटला होत्या, त्यानंतर त्या पुण्यामध्ये आल्या, इथल्या एका डिस्टिलरीमध्ये त्या काम करतात आणि आत्ताच्या घडीला इंदापूरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. त्या असं म्हणतात की दिनांक 10 जुलै 2025ला सकाळी 8:30 वाजता दरम्यान मी माझ्या कर्तव्यावरती हजर झाले होते. त्यानंतर मी आणि माझे दुसरे 2 सहकारी आम्ही नेहमीप्रमाणे काम करत होतो. आता अधूनमधून मी घरून जे काही बॉटल आणली होती आणि डबा, तर मी ते रेग्युलर नाही पण मधून मी ते आणत असते. बॉटल साधारण मी डेली कॅरी करते. तर दुपारी साधारण मी म्हणजे अधूनमधून मी ते पाणी बाटलीमधलं पित होते. मग ती म्हणते की 4 वाजता मी घरून आणलेल्या बाटलीमधून पाणी प्यायलं. ते प्यायल्यानंतर मला त्याची चव थोडी वेगळी लागली. मग मी ते पाणी वेगळी लागल्यामुळे प्यायलं नाही. त्याचं कारण असं आहे की मला असं वाटलं की ते बूज बाटलीचं उघडं राहिलं असेल आणि त्यामुळे हे पाणी गढूळ झालंय. मग त्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यानंतर साधारण 2-3 दिवसांनी सुद्धा मला हाच अनुभव आला आणि त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं. पण त्यानंतर माझ्या टेबलवर आणि बसण्याच्या खुर्चीवरती पांढरा अंगारा आणि राखेसारखं काहीतरी पडल्यासारखं मला दिसलं. पण त्यावेळी सुद्धा मी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण माझ्या मनात ते वेगळेच काहीतरी विचार सुरू होते. ठीक आहे, कामकाजाला त्यानंतर मी पुन्हा सुरुवात केली. ती म्हणते त्यानंतर वेळोवेळी मी आणलेल्या पाणी बाटलीमध्ये या पाणी बाटल्यामधली चव बदलत आहे हे मला जाणवलं आणि त्यामुळे सोबत आणलेलं पाणी सुद्धा पिऊन झाल्यानंतर मी बऱ्याचदा ती बाटली बॅगमध्ये ठेवून देऊ लागले. आता बॅगमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा मला अशाच प्रकारचा अनुभव येत राहिला आणि त्यामुळे मी आणलेल्या पाणी बाटलीमध्ये कुणीतरी काहीतरी मिक्स करतंय याची मला खात्री झाली. या स्टोरीची आता इथे उजळते दुसरी तारीख. तारीख आहे 4 ऑगस्ट दुपारी 3:30 वाजता. यावेळी मी माझ्या सहकाऱ्यांसोबत संबंधित कंपनीमधून राऊंड मारून बाहेर निघाले आणि ऑफिसमध्ये जाऊन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनच्या ठिकाणी ऑफिस, तिथे जाऊन मी परत कामकाज करत बसले. यावेळी माझ्याकडच्या पाण्याच्या बाटलीमधून मी पुन्हा प्यायलं आणि त्याचा पुन्हा एकदा त्याची चव मला वेगळी लागली. त्यावेळी सुद्धा लगेचच माझ्यासोबत जे आणखी दुय्यम सहकारी दुय्यम निरीक्षक तिथे जे 2 जण होते त्यांना मी या सगळ्याबद्दल सांगितलं की हे असं का होतं मला माहिती नाही. मग नंतर हे सगळं बोलणं झाल्यानंतर त्यानंतर ती असं म्हटली की हे सगळं झाल्यानंतर मी संबंधित बॉटल घेऊन थेट कंपनीच्या जनरल मॅनेजरकडे गेले
जनरल मॅनेजरकडे घेतले आणि त्यांना सांगितलं की मला असं वाटतं की हे काहीतरी पाण्याची चव वेगळी लागते आणि कोणतरी काहीतरी माझ्या बाटलीत मिक्स करते, याच्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. पण आता बघा, या प्रकरणातली तिसरी तारीख येते 5 ऑगस्ट. म्हणजे 4 तारखेला तिच्या मॅनेजरला जाऊन भेटते. 5 ऑगस्टला कुणीच मनावर घेत नाही की ठीक आहे काहीतरी झालं असेल. ती म्हणते नाही मला वारंवार असं झालंय, पण कुणीच त्याचं काही गोष्ट मनावर घेत नाही. 5 तारखेला ती काय करते, ती म्हणते की दुपारी 2 वाजता मी आणि माझे सहकारी त्या प्रिमायसेसमध्ये राऊंड मारण्यासाठी बाहेर पडलेलो होतो. त्यावेळी सुद्धा कुणीतरी माझ्या पाण्याच्या बॉटलमध्ये आणि टेबल खुर्चीवरती अंगार आणि राख टाकत आहे याची माहिती घेण्यासाठी, हे मला माहिती होतं की असं काहीतरी होतंय. मग मी काय केलं, मी जेव्हा राऊंडला बाहेर पडले त्यावेळी मी कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने माझा मोबाईल ऑफिसमध्ये प्लेस केला, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं. आता इथे खरी स्टोरी सुरू होते. ती व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करून दिलं आणि त्यानंतर आम्ही सगळे नेहमीप्रमाणे बाहेर गेलो. त्यानंतर दुपारी अर्धा तासाने जेव्हा आम्ही परत आलो त्यावेळी माझ्याकडच्या पाणी बॉटलमध्ये परत एकदा अशाच पद्धती मी ते पाणी बॉटल पिऊन पाहिली, त्यामध्ये अशाच पद्धतीची परत मला चव लागली आणि मग मी तो मोबाईल तिथला लपवलेला काढला आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ शूटिंग चेक केलं. व्हिडिओ शूटिंग चेक केल्यानंतर या डिस्टिलरीमधले कामगार प्रशांत अंबिके हा वेअर हाऊसचा तिथला इन्चार्ज आहे. या वेअर हाऊसच्या इन्चार्जने माझ्या बॉटलमध्ये कागदाच्या पुडीमधून काहीतरी टाकलं असल्याचं मला त्या व्हिडिओमध्ये दिसलं, जो तिने ऑलरेडी मोबाईल प्लेस करून गेली होती आणि व्हिडिओ स्टार्ट करून ठेवला होता त्याचा. त्याचप्रमाणे मी बसत असलेल्या टेबल खुर्ची व तोंडाला बांधायचा जो स्टॉल माझा तिथे होता त्याच्यावर सुद्धा अंगारा किंवा राख त्याने काहीतरी टाकलेलं होतं आणि हे पुसताना मला तो दिसला आणि माझ्याकडे पहिल्यांदा या सगळ्या संदर्भातला जे गेली 1-1.5 महिना ह्या सगळ्या गोष्टीचा मला अनुभव होत होता, त्याचं पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी कॉन्क्रीट प्रूफ आलं. मग ती म्हटली की आता माझी पूर्णपणे खात्री झालेली आहे की काही दिवसांपासून हाच प्रशांत अंबिके होता, हा कोणत्याही पद्धतीच्या अनिष्ट कृती करत होता किंवा आघाडी काहीतरी गोष्टी करत होता आणि जादू टोण्याच्या हेतूने माझ्या बॉटलमध्ये तो काहीतरी टाकतोय हे क्लिअर झालं. मी गेले अधिकाऱ्यांकडे, परत अधिकाऱ्यांनी व्हिडिओ दाखवला आणि त्यांना म्हटलं की हा अशा पद्धतीने काहीतरी करतोय. तिने तिच्या सहकाऱ्यांनाही ही घटना सांगितली आणि त्याच वेळी कंपनीचे जनरल मॅनेजर आहेत यांना या सगळ्यांनी मिळून संबंधित अंबिके नावाच्या आरोपीला बोलवलं. त्याला असं विचारलं की काय रे तू हे केलेलं आहे, तो म्हटलं नाही माझा काही संबंध नाही. मग त्याला व्हिडिओ दाखवला. मग तो काय म्हणाला ते आता बघा. तो असं म्हणतो की त्याने सर्वांसमक्ष बेसिकली हे सांगितलं की एका पुस्तकामध्ये वाचलेलं होतं की यामुळे संबंधित व्यक्तीशी तुमची जवळीक तयार होते आणि संबंध वाढतात आणि या हेतूने मी ह्या गोष्टी केल्यात हे त्याने अधिकाऱ्यांना सांगितलं. ज्या क्षणी हे पुढे आलं त्या क्षणी हे क्लिअर झालं की जादूटोणा करत असून हा अंबिके जो कोणी आहे हा गडी जादूटोणा करत होता आणि त्यानुसारच हे सगळे आता पोहोचले कुठे, वालचंद नगर पोलीस स्टेशनमध्ये. वालचंद नगर पोलीस स्टेशनमध्ये 10 तारखेपासून म्हणजे 10 जुलैपासून ते 5 ऑगस्ट पर्यंत या कालावधीमध्ये वेगवेगळ्या वेळी त्याने माझ्या बॉटलमध्ये अशा पद्धतीचा राख अंगारा जे काय असेल ते टाकलं आणि त्यानंतर मी इथे बसते तिथेही त्याने काहीतरी या अशा पद्धतीच्या गोष्टी टाकल्या आणि मी पिण्याच्या पाण्याची बाटली, त्यानंतर मी बसत असले टेबल खुर्ची व माझा जो कपड्याचा तिथे तिचा जो स्टॉल होता त्या स्टॉलवरती अंगार राख टाकून जादूटोणा करण्याच्या हेतूने व वशीकरण करून संबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने हे जे काही मिक्स होतं ते टाकताना तो मिळून आला आणि त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आता मी ह्या जबाब देत आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये 31 वर्षांच्या या महिला कर्मचाऱ्याने राज्य उत्पादन शुल्काचा संपूर्ण जबाब नोंदवला. यानंतर वालचंद नगर पोलिसांनी काय केलं तर त्यांनी वेगवेगळ्या सेक्शन्स अंतर्गत महाराष्ट्र एक तर जादूटोणा अधिनियम जो आहे कायदा त्याच्या अंतर्गत त्याच्यावरती आता कारवाई केली. आत्ता तरी संबंधित अधिकाऱ्याला 2 वेळा चौकशीला पोलिसांनी बोललेलं आहे कर्मचाऱ्याला. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्ही आम्ही चित्रपटांमध्ये या गोष्टी बघत असू पण ज्या जादूटोण्यावरून ज्या अघोरी प्रथांवरून गावोगावी संसार उद्ध्वस्त झाले, लोक अक्षरशः धन्याला लागली, ते प्रकार राज्याच्या म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या उत्पादन शुल्क विभागातल्या कुठेतरी ते घडतायत. माझ्या माहितीनुसार आधी शंभूराज देसाईंकडे हे खातं होतं, आता आहे अजितदादा. एक्साईज डिपार्टमेंट ज्या मंत्र्यांकडे आहे त्यांना माझी विनंती आहे की संबंधित या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी व्हावी. कारण अशा परंपरा म्हणजे अशा अनिष्ट गोष्टींवरती संबंधित व्यक्तीचा विश्वास असेल तर खात्यामध्ये आणखी असे कोण आहेत महाभाग की जे सुद्धा असं काहीतरी करत असतील हे सुद्धा शोधून काढणं
गरजेचं आहे आणि अर्थात पोलीस काय करतात येणाऱ्या काळात तेही बघणं महत्त्वाचं आहे. पण सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी जे पूर्णवेळ कर्मचारी तिथे त्यांच्यामध्ये असलं काहीतरी चाललंय आणि संबंध प्रस्थापित करण्याच्या हेतूने काय तर राख ठाकली. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओंकार वाबळे थेट पुण्यावर.